तुम्ही दोघे एकमेकांशी कधी बोलला? कधीच नाही. आम्ही असं भेटून असं बोललोच नाही. साखरपुड्यात पण यांना आणलं नव्हतं. एक किस्सा असा आहे सांगा की लग्न जमलं आमचं, साखरपुडा जमला, पण ही म्हणजे बोलत नाही. तिचा स्वभाव खूप खूप म्हणजे बोलणं नाही आहे जास्त, गप्प असायची. ते आमचे वहिनीचे भाऊ आहे, मोठे भाऊ आहेत. तर त्यांनाच मी काय करायचं, फोन करायचा. फोन त्यावेळेस फोन होते, कमी होते माध्यम म्हणजे. मग त्यांना फोन केला मी, मला सांग मला एक काम कर म्हटलं, तू फोन ना जाऊन तिला दे. हां. मग तू काय करायचा, जायचा पहिला बघायचं घरामध्ये कोण आहे का, वडील आहेत का, नाही आहे, मग गपचूप त्याच्या हातात फोन. म्हणजे वडिलांना ही गोष्ट माहिती नव्हती की फोन वगैरे आल्यावर. बरं, म्हणजे असं हा, त्यावेळी माझ्याकडे मोबाईल नव्हता, माझ्या पप्पांकडे मोबाईल नव्हता, फक्त मामाच्या मुलाकडे होता. पण तुम्ही बरं मामाच्या मुलाला पटवून ठेवलं. कोणाला तर पटवावं लागेल. बरोबर. तिच्याशी बोलायचं म्हटलं तर काहीतरी गोष्ट ऐकून घ्यावं लागेल ना, तिचं काय आवड आहे, निवड काय. पण हे सगळं फोनवरच बोललात? नाही, ती जास्त बोलायच नव्हती, फक्त ऐकायची ती. मग फोनवरती म्हणजे माझ्या आजूबाजूला नातेवाईक असायचे, कोणी ना कोणी असायचं, तर मी तेवढं बोलू नाही शकायची. आणि मग भेटलात कधी दोघे घरच्यांना न सांगता? नाही, कधीच भेटलो नाही अजून. बाहेर कधीच नाही, कधीच नाही. काय सांगता? हो नाही, खरंच डायरेक्ट लग्नामध्येच. ती पण लग्नामध्ये तिने पुढे पाहिलं मला. म्हणजे ती गप्प ना बोलली पण नाही कुठे बोला. आता कोण बोलतं जास्त घरी? तेव्हा गप्प होता ते बरं होतं वाटतंय त्यांना. किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष झाली. हो. हे 10 वर्षापूर्वीच्या सगळ्या आठवणी आहेत, बरोबर की नाही? हो सर. मुंबईत आल्यावर म्हणजे लग्न करून थेट मुंबईत आलो. हो, मुंबईत. कुठे कुठे फिरायला नेलो मुंबईत आल्यावर? मुंबईत आल्यावर आम्ही पूर्ण फॅमिली ऑल मुंबई दर्शन केलं सगळ्यांनी मिळून एकदा. हा. त्याच्यानंतर 10 वर्षात नंतर एकदा यांच्या म्हणजे शाळेच्या टीचरच्या बहिणीचं लग्न होतं, मग तिकडे यांनी मला नेलं होतं. कुठे? ठिकाण सायन. 10 वर्षात एकदा. म्हणजे नंतर पण आम्ही असं अधूनमधून कधी कधी गेलो. हा, जसा वेळ भेटेल शिकवता का? शिक्षक आहे मी. शिक्षक आहे. हो. अच्छा अच्छा. मग तुम्हाला सहलीला वगैरे एकटेच जात असते? सहलीला माझ्या मुलाला घेऊन जातात ते, तुम्हाला नाही नेत कधी. तुम्हाला 10 वर्षात एकदाही नाही नेलं? सहलीला नाही नेलं. मला सांगा, नाशिक आणि मुंबई या व्यतिरिक्त कुठे कुठे घेऊन गेले तुम्हाला? त्र्यंबकेश्वर, ते पण नाशिक मध्ये आलं, सॉरी. त्या व्यतिरिक्त कुठे नाही नेलं, ते लग्नाच्या अगोदरच फिरून आले. सर असं आहे, तुम्हाला माहिती आहे आम्हाला टाइम भेटत नाही कुठे जायला. हा, कुठे घेऊन जाते? तुमच्या एवढी सुट्टी पण कोणाला नसते. पण सुट्टी असेल ना त्यावेळेस तिची मागणी असते, नाशिकला चला. मग कुठे जायचं तुम्ही सांगा? नाशिकला गेल्यावर आम्ही भरपूर एन्जॉय करतो, तिकडे भाऊ आई. पण मला सांगा, त्या व्यतिरिक्त भारतातली वेगवेगळी पर्यटन स्थळे ती बघावी असं नाही वाटत तुम्हाला? वाटतं सर. मग सुट्टी पडली की नाशिकला चला कशाला? ते माझं जास्त आवडीचं ठिकाण आहे. आणि तुम्हालाही बरं पडतं, हो की नाही? हा, त्यांना खूप आवडतं. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.